आज आपण चीज करणार आहे. त्यासाठी 1 लिटर दूध घेतले. फुल फॅट आपल्याला मिल्क इथं वापरायचे. दूध आपल्याला हे तापून घ्यायचे. फक्त कोमट दूध हे आपल्याला करून घ्यायचे. अर्धी वाटी पाणी घेतलेले. विनेगर घ्यायचं. 1-2 चमचे आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचे. दूध हे गरम झालेले पण जास्त नाहीये. असं बोटाने आपल्याला सोसवल इतकं दूध गरम करून घ्यायचं. आता यातच हे विनेगरचं पाणी आपण टाकून गॅस बंद करून आता हे एक 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवू. 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवू. एक 10 मिनिटं झालेली आहेत. आता हे मिश्रण कसं झाले बघू. हे सगळं दूध आता फाटले गेलेले आहे. आता आपण हे जे झाले तर याच्यात ते काढून घेऊ. झाले त्याचं आपण पाणी काढून घेऊ. हे जे मिश्रण आपण काढले ते पाण्यामध्ये टाकून घेऊ. मध्ये हे पिळून घ्यायचं चांगलं, म्हणजे यातलं आंबटपणा निघून जाईल. हे मिश्रण आपल्याला नॉनस्टिकच पॅन मध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. हे आता मिश्रण टाकून घेऊ. याच्यात अर्धा चमचा मीठ पण टाकून घ्यायचं याला. हे मिश्रण आपल्याला छान परतत राहायचे. लिक्विड झालं पाहिजे याचं. एकसारखं आपल्याला हे फ्राय करत राहायचंय, म्हणजे चिटकून द्यायचं नाहीये. म्हणूनच याला नॉनस्टिकचं पॅन किंवा कढई वापरायची. आता हे होतच आलेलं आहे. हे बघा छान असं लिक्विड झालं पाहिजे याचं. आपलं चीज आता हे तयार झालेले. हे बघा किती छान झाले. आता चीज झालेले आपण एका कंटेनर मध्ये आपण हे काढून घेऊ. चीज आपलं करून झालेले. आता हे 2 तासांसाठी फ्रीज मध्ये आपण ठेवू सेट होण्यासाठी. चीज सेट झालेले. आता आपण हे बघू कसं झालंय ते.